चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची धावपळ सध्या बघायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पार्टी यांच्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे। भारतीय जनता पार्टी सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे। त्या पार्श्वभूमीवर साहजिकच सर्व उमेदवारांची प्रथम पसंती म्हणून भारतीय जनता पार्टीच असणार आहे। लोकसभेत काँग्रेसने न भूतो न भविष्यती असे यश मिळवल्यानंतर विधानसभेत मात्र भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारली। याचा थेट परिणाम आता या निवडणुकीत दिसेल असा उमेदवारांचा अंदाज आहे। मात्र गटबाजीचे ग्रहण भारतीय जनता पार्टीला लागल्यामुळे याचा फायदा काँग्रेस घेऊ शकते अशी ही परिस्थिती निर्माण होऊ शकते। जागा कमी आणि इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त, त्यामुळे भारतीय जनता पार्टी सध्या अडचणीत सापडली आहे। प्रत्येकाचे समाधान करता येत नाही आणि समाधान नाही केले तर मतांची विभागणी होईल ही चिंताही भाजपाला सतावते आहे। विद्यमान आमदार मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील रस्सीखेच आणि त्यातल्या त्यात माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थकांची वर्णी नेमकी कशी लावावी हा त्या नेत्यांना प्रश्न सुद्धा पडला आहे। काँग्रेस पक्षात सध्या तरी गटबाजी दिसून येत नाहीये, परंतु कुठल्या क्षणी कोण कोणाच्या गळाला लागतो ही चिंता काँग्रेसला सुद्धा आहे। काँग्रेस पक्षाची धुरा जिल्ह्यात सध्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर आहे। त्यांच्यातही आपापल्या समर्थकाचे दडपण असणार आहे, परंतु ही लढाई स्थानिक पातळीवर लढायची असल्याने होतकरू आणि समाजहित जपणाऱ्या उमेदवारांची निवड त्यांना करावी लागेल। महत्त्वाचे म्हणजे सध्या निवडणुकीत पैशाला प्रचंड महत्त्व आले आहे आणि याची उधळण होणार हे नक्कीच आहे। परंतु पैसा हा काही प्रभागातच प्रभावी ठरेल आणि सुशिक्षित वर्ग असलेल्या प्रभागात मात्र जनतेचा सेवकच निवडून येईल। महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही पक्षात ज्यांचा निभाव लागला नाही किंवा लागणार नाही, परंतु जनसमर्थन असेल अशा इच्छुक उमेदवारांना शिंदेची शिवसेना जवळची वाटत आहे। त्यामुळे नुकतेच जिल्हा प्रमुख झालेले युवराज धानोरकर यांच्या समोर या नाराज इच्छुकांमधून संभाव्य विजय उमेदवाराला संधी देण्याचे आवाहन समोर उभे ठाकले आहे। इतर पक्ष मात्र अजूनही तळ्यात मळ्यात असून राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल हे 16 उमेदवारांसह निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत।